आज आपण खेकड्याचा रस्सा बनवत आहोत। तर हे खेकडे आहेत इथे घेतलेले। खेकडे अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला। खेकडे घेताना भरीव बघून घ्यायचे, खेकडे कडक बघून घ्यायचे, कडक खेकडे भरीव असतात। तर याचं पूर्ण कवर काढून घ्यायचं आहे आणि नांगी बाजूला करायचे, जे पाय आहेत ते बाजूला करून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपण हे साफ करून घेऊ। इकडे मी मसाले घेतले आहेत। तर याच्यामध्ये कांदे घेतले आहेत 2, ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि खडे मसाले। आता आपण कांदा भाजून घेऊ। कांदा बदामी रंगावर होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इकडे कांद्याचा रंग बदलला आहे, कांदा भाजला गेला आहे। आता मी ओलं खोबरं परतवून घेते। ओलं खोबरं सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यानंतर आपण खडे मसाले भाजून घेऊ। आता आपण हे भाजलेलं खोबरं काढून घेऊ। हे थंड होईपर्यंत आपण गरम मसाले भाजून घेऊ। गरम मसाल्यामध्ये मी धने, तेजपत्ता, काळी मिरी, चक्रफूल, बडीशेप, जिरा आणि दालचिनी घेतली आहे। मसाल्यातून तडतड आवाज आल्यावरती हे मसाले भाजले गेले असं समजायचं। वाटण थंड झालं आहे। आता मी बारीक पेस्ट तयार करून घेते। तर हे खेकडे आहेत इथे घेतले। खेकडे अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याचं पूर्ण कवर काढून टाकलं आहे आणि हे डेंग्याचा भाग आहे आणि जे छोटे छोटे डेंगे असतात त्याचा मी असा ज्यूस बनवला आहे। हे मिक्सर मध्ये तुम्ही करू शकता किंवा पाट्यावर वाटून याचं अशा पद्धतीने करू शकता। आता आपण इकडे कुकर ठेवला आहे, कुकर गरम झाला आहे, वाटण तयार झालं आहे। आता इथे तेल टाकायचं आहे। कुकर गरम झाला आहे। तेल कडकडीत झाल्यावरती मी इथे 2 तेजपत्त्याची पानं टाकून घेते। इथे किचन किंग मसाला टाकला आहे आणि हा मालवणी मसाला आहे, घरगुती मालवणी मसाला। इकडे मी आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतली होती, ती टाकली आहे। तर मी या वाटणामध्ये वेगळा आलं लसूण टाकलं नाही, कारण मी ह्या पेस्टमध्ये सर्व काही टाकलं आहे। तर इकडे आता तयार केलेलं वाटण टाकायचं आहे आणि मंद आचेवरती 10 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे। इकडे हलकी तेलाला करा आल्यावरती आपण तयार केलेला डेंग्यांचा ज्यूस टाकू। नंतर आपण साफ केलेले खेकडे टाकून घेऊ। इथे कोकम टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। इकडे आपला गरमागरम खेकड्याचा रस्सा तयार झाला आहे। तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत सर्व करू शकता। मालवणी पद्धतीने बनवलेला हा खेकड्याचा रस्सा तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।